काही विद्यार्थी मला म्हणतात की सर माझी शिफ्ट हार्ड आली तर काय करू. काही विद्यार्थी म्हणतात सर इजी शिफ्ट कोणाला भेटतील, मीडियम शिफ्ट कोणाला भेटतील, हार्ड शिफ्ट कोणाला भेटतील. सगळ्या शिफ्ट कशा असतात ते सांगतो. हाऊ टू फेस द पेपर, हाऊ टू मॅनेज द क्वेश्चन पेपर, याच्याकडे लक्ष द्या. तुमची शिफ्ट नक्कीच तुमच्या प्रमाणे असणार आहे आणि त्याला कसं टॅकल करायचं त्याची आयडिया मी तुम्हाला या पेपरमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर आज आहे 7 एप्रिल आणि आज CET सेल तुमचे फायनल हॉल तिकीट देणार आहेत. मी असं का म्हटलं ते लक्षात घ्या. काल परवापर्यंत ज्यांना ज्यांना हॉल तिकीट्स मिळालेले आहेत त्यांनी आज परत त्यांच्या ID वरती जायचं आहे आणि आज आलेलं नवीन हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं मित्रांनो. कारण आज वाटल्यास तुम्ही उद्या डाउनलोड करा. आजची शेवटची डेट आहे. बऱ्याच जणांच्या शिफ्ट चेंज झालेल्या आहेत, बऱ्याच जणांची डेट चेंज झालेली आहे एक्झामची, बऱ्याच जणांची लोकेशन चेंज झालेले आहे. त्यामुळं 4 तारखेला, 5 तारखेला, 6 तारखेला जे हॉल तिकीट्स तुम्हाला मिळाले होते त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे या गोष्टीला लाईटली घेऊ नका. मुद्दा क्रमांक 1, हॉल तिकीट्स आज किंवा उद्या डाउनलोड करा. वाटल्यास तुम्ही ते उद्या केले तरी चालतील कारण आज फायनल हॉल तिकीट्स, अपडेटेड हॉल तिकीट्स तुम्हाला मिळणार आहेत. चलो, आजच्या या व्हिडिओचा माझा मुख्य पर्पज आहे विद्यार्थी मित्रांनो की मी खूप सारे व्हिडिओज पण सध्या बघतोय आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पण मला येत आहेत सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामधून. माझ्या ऑफलाईन सेंटरमधल्या पण विद्यार्थ्यांचे तेच प्रॉब्लेम्स आहेत जे तुमच्या सगळ्याचे आहेत. पहा, परीक्षा आता अगदी आज 7 तारीख आहे, 11 तारखेला आपला पहिला पेपर असणार आहे, फर्स्ट शिफ्ट असणार आहे, सेकंड शिफ्ट असणार आहे. आणि काही विद्यार्थी जे आहेत ते घाबरून गेलेले आहेत, खास करून ज्यांचा 11, 12, 13, 14 म्हणजे सुरुवातीच्या काही डेजमध्ये ज्यांची शिफ्ट आलेली आहे, ज्यांची परीक्षा होणार आहे ते विद्यार्थी जास्त घाबरत आहेत. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मागच्या 22 महिन्यापासून तुम्ही अभ्यास करताय आणि जर खरंच तुमचा अभ्यास प्रामाणिक आहे, तुम्ही खरंच मेहनतीनं परीक्षा दिलेल्या आहेत, तुमचा स्कोअर देखील 130, 140 येतोय आणि तुम्ही मग आता घाबरून जाण्याची गरज नाही आहे. मुद्दा क्रमांक 2, घाबरण्यासारखं परीक्षेत काहीच नाही आहे. काही विद्यार्थी मला म्हणतायत की सर माझी शिफ्ट हार्ड आली तर काय करू. काही विद्यार्थी म्हणतायत सर इजी शिफ्ट कोणाला भेटतील, मीडियम शिफ्ट कोणाला भेटतील, हार्ड शिफ्ट कोणाला भेटतील. माझं एक स्पष्ट म्हणणं ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला प्रॅक्टिकली इथं पुराव्यानिशी दाखवणार आहे. इजी शिफ्ट, मीडियम शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट असा काही प्रकारच नाही आहे. बऱ्याच व्हिडिओज ज्यांनी बनवले त्यांना वाईट देखील वाटू शकते की स्वामी सर असं काय म्हणतायत. इझी, मीडियम, हार्ड शिफ्टमध्ये हा प्रकारच नाही आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाणार आहेत. तुमची शिफ्ट अवघड आहे का इझी आहे का मीडियम आहे ह्या भानगडीत तुम्ही जायचंच नाही विद्यार्थी मित्रांनो. सगळ्या शिफ्ट कशा असतात ते सांगतो आणि गेल्या वर्षीचं जे ॲनालिसिस रिपोर्ट आहे ते पण आपण एकदा बघूयात. पहा, मी तुम्हाला अगोदर ॲनालिसिस रिपोर्ट दाखवतो. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीसाठी टार्गेट पब्लिकेशन मार्फत जे पब्लिश केलेलं कंटेंट आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. डिफिकल्टी लेवल वाईज ॲनालिसिस ऑफ MST CET 2025 एक्झाम पेपर्स. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 19 एप्रिल PCM ग्रुपसाठी सगळ्या शिफ्ट आहेत इथं. त्यानंतर 9th एप्रिल मॉर्निंग, आफ्टरनून 11th एप्रिल इथं तुम्हाला सगळ्या शिफ्ट दिलेल्या आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर 3 प्रकारचे क्वेश्चन्स मुख्यतः लक्षात ठेवायचं आहे. आपला जो पेपर विद्यार्थी मित्रांनो डिवाइड होतो तो या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड व्हायला आहे. कसा तर आपला पेपर इझी पण असणार आहे, आपला पेपर मीडियम पण असणार आहे आणि आपला पेपर हार्ड पण असणार आहे. त्यामुळे शिफ्ट हार्ड आहे का इझी आहे याचा प्रश्नच येत नाही. त्या भानगडीत तुम्ही घुसूच नका. क्वेश्चन पेपरची जी ब्ल्यूप्रिंट आहे ती लक्षात ठेवा. प्रत्येक PCM असू द्यात किंवा PCB असू द्यात किंवा नर्सिंग CET असू द्यात, सगळ्या क्वेश्चन पेपरची ब्ल्यूप्रिंट ह्या 3 कॅटेगरीमध्ये फिरत असते. त्या 3 कॅटेगरी कुठल्या आहेत तर त्यामध्ये इझी लेवलचे क्वेश्चन्स पण असणार आहेत, मीडियम लेवलचे क्वेश्चन्स पण असणार आहेत, हार्ड लेवलचे पण क्वेश्चन्स असणार आहेत, डिफिकल्ट क्वेश्चन्स पण असणार आहेत. आता बघूया आपण इझीचं पर्सेंटेज किती असतं तर प्रत्येक पेपरला साधारणतः 20 ते 25 क्वेश्चन इझी आहेत. म्हणजे 40% पेपर तुमचा मित्रांनो इझीच आहे. राहिला प्रश्न मीडियम क्वेश्चन सुद्धा 20 ते 25च्या रेंजमध्ये असतात. म्हणजे मीडियमचं पर्सेंटेज देखील 40% पेपरमध्ये. आता तुम्ही बघा इझीचं पर्सेंटेज किती आहे 40, मीडियमचं पर्सेंटेज किती आहे 40. किती झाले मित्रांनो 80% पेपर तुमचा कसा आहे EM आहे. EM इज इझी अँड मीडियम. म्हणजे 80% पेपर जर तुमचा मीडियम आणि इझी मध्ये फिरत असेल तर हा जो तुमचा 20% हार्डवाला डिफिकल्टवाला पोर्शन आहे त्याला तुम्ही का घाबरताय. माझं म्हणणं आहे
की तुमचा फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, मॅथ्स असू द्या, बायो असू द्या, प्रत्येक पेपर ह्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केला गेलेला आहे. तुम्ही शिफ्टला कॅटेगराईज करायचं सोडून द्या, बाकी जास्त व्हिडिओज बघत बसू नका. आता तुम्हाला डिमोटिवेट करणारे व्हिडिओज तुमच्या, आता ऑलरेडी तुमच्याकडे हॉल तिकीट असणार आहे, तुमच्याकडं तुमचा पेपर आलेले 15 एप्रिलला 16 एप्रिलला, आणि तिथं कोणतरी सांगाले की 14, 15, 16चे पेपर डिफिकल्ट असणार आहे, शिफ्ट हार्ड असणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. असं काही नसतं मित्रांनो. ते काही सीईटी सेलला जाऊन भेटलेले आहेत का? नाही. कुणालाही आमच्यापैकी आम्ही जे व्हिडिओज तुम्हाला देतोय तुमच्या माहितीसाठी देतोय, आणि माझा तर खास पर्पज आहे की तुम्ही मोटिवेटेड राहिलं पाहिजे, इन्स्पायर्ड राहिलं पाहिजे. या दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. एक वेळ अभ्यास थोडा कमी, पण तुम्ही कॉन्फिडंट राहा, बी कूल अँड काम. हाऊ टू फेस द पेपर, हाऊ टू मॅनेज द क्वेश्चन पेपर, याच्याकडे लक्ष द्या. तुमची शिफ्ट नक्कीच तुमच्या प्रमाणे असणार आहे, आणि त्याला कसं टॅकल करायचं त्याची आयडिया मी तुम्हाला या पेपरमध्ये, म्हणजे या व्हिडिओमध्ये देतोय, की कशी पण शिफ्टचा विचारच डोक्यात आणायचा. आपण फक्त फेस कसं करायचं क्वेश्चन पेपर ते बघणार आहे. पहा, तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे? याच्यावर आणि याच्यावर करायचं. याच्यावर करूच नका ना, कारण तुम्हाला दी बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा 130 प्लस मार्क्स खूप झाले. आता 130 मार्क्स म्हणल्यानंतर डिवाइड बाय 2 करा बरं, किती टक्के यायला? 100 पैकी किती? 200 पैकी 130 आहेत. सो बेस खूम 12 बे 5 10, 65% मार्क्स मध्ये सुद्धा तुम्हाला 99 पर्सेंटाईल येत आहे. 130 140 ला तुम्हाला 99 पर्सेंटाईल मिळणार आहे मित्रांनो. मग तुम्ही 65% वर जर 99 पर्सेंटाईल मिळवणार आहात, तर तुम्हाला 80% जो इझी आणि मीडियमचा सेक्शन आहे क्वेश्चन पेपरचा, तो टॅकल करायला काय प्रॉब्लेम आहे? हो की नाही? मुद्दा क्रमांक 3 झाला की शिफ्ट हार्ड किंवा मीडियम किंवा इझी अजिबात घुसू नका त्याच्यामध्ये. त्याचा विचारच तुम्ही करायचा नाही. पेपरचा अनालिसिस करा. पेपरमध्ये हे कॅटेगरायझेशन ब्ल्यूप्रिंटमध्ये नक्की आहे. केमिस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल आपण बघणारच आहेत. पहा, इथं दाखवतो मी आता. ह्या अनालिसिस रिपोर्टमध्ये बघा, हे जे आहे इझी मीडियम क्वेश्चन्स आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स, तर तुम्ही बघा इझीचा सेक्शन किती आहे? एवढे क्वेश्चन्स इझी आहेत 9 एप्रिलला. मीडियम त्याच्यापेक्षा जास्त आहेत. हे 9 एप्रिलचे क्वेश्चन बघा, 25 क्वेश्चन मीडियम आहेत, 20 क्वेश्चन तुमचे इझी आहेत, आणि हार्ड क्वेश्चन्स किती आहेत बघा? 5 आहेत. परत एकदा ऐका, इथंच दिसते तुम्हाला डेटामध्ये 20 क्वेश्चन्स इझी आहेत, 25 क्वेश्चन मीडियम आहेत, आणि राहिले किती? 5 क्वेश्चन हार्ड आहेत, डिफिकल्ट आहेत. हो की नाही? डिफिकल्ट क्वेश्चन्स किती आहेत? फक्त 5 आहेत. मग तुम्ही मला सांगा, या 5 क्वेश्चनचा जास्त विचार करायची गरज आहे का? नाही आलं नाही येऊ द्या ना, डोकं खाऊ नका त्याच्यावर. तुमचे जे मेन पहिले 2 सेक्शन हे पहा, इझी मीडियम 20-25, 20-25. इथं सुद्धा बघा 22-18, 20-18-25. तुम्ही सगळीकडे बघा, चेक करा. आता इथं पहा, इथं काय आहे की ह्या शिफ्टला 12 एप्रिलला काय आहे? 20च्या पुढंच आहे, म्हणजे 22-23, 22-23 इथं दोन्ही आहेत. आणि हार्ड शिफ्ट जी आहे ती परत एकदा 5च्या पुढे जात नाही. तुम्ही जर चेक केलं सगळे, म्हणजे डिफिकल्टी लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत, डिफिकल्ट क्वेश्चन्स तुम्ही जर चेक केलं, तर इथं तुम्हाला फक्त काय दिसतंय? 15 एप्रिलला थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन जास्त आहेत, 16ला थोडे जास्त आहेत, इथं परत 5 वरच आहेत, इथं पण जास्त. म्हणजे जास्त आहेत म्हणजे किती असणार आहेत? 6 क्वेश्चन्स असणार आहेत जास्तीत जास्त. थोडं 5च्या वर आहे, इथं पण 6 क्वेश्चन्स असतील. पण मी काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय करायचंय की तुम्हाला फक्त इझी आणि मीडियमचाच पेपर अटेंड करायचा आहे. सर हे केमिस्ट्रीसाठी सांगायलात का? नाही, मी हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो सगळ्याच पेपरसाठी सांगतोय मित्रांनो. एखादा क्वेश्चन डिफिकल्ट वाटायलाय, मल्टिपल. आता पहा, आपल्याकडे केमिस्ट्रीमध्ये काय असतं? आता पहा, तुम्हाला हे पण दाखवतो मी. आता तुम्ही जर केमिस्ट्रीचा चॅप्टर वाईज अनालिसिस बघितला, रिपोर्ट 2025चा, हे पहा 11वीचे जे टॉपिक आहेत 11th इथपर्यंत 11th आहे मित्रांनो. आता ह्या 11th मध्ये टोटल तुम्हाला किती क्वेश्चन्स आलेत? कोणती पण शिफ्ट बघा, 11th मध्ये तुम्हाला क्वेश्चन्सची संख्या किती आले? हे कितीचा आकडा दिसायला आहे? हे सगळं 13 दिसतंय. किती दिसतंय? 13. म्हणजे हे जे 10 टॉपिक आहेत, ह्या 10 टॉपिकमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला क्वेश्चन्स किती यायला लागलेत? बघा, 13 क्वेश्चन्स आलेत, 10 क्वेश्चन्स आलेत. कमी क्वेश्चनची संख्या आहे. हो की नाही? पण तुम्ही जर सॉलिड स्टेट पासून बघितलं पुढं, सॉलिड स्टेट सोल्युशन, आयोनिक, केमिकल, इलेक्ट्रो केमिकल कायनेटिक्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन, या ठिकाणी जर तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीचा पोर्शन बघितला, तर इथं कंपल्सरी काय आहे? तुम्ही बघू शकता फिजिकल केमिस्ट्री
तीन 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 सगळ्याच फिजिकल केमिस्ट्रीला प्रत्येकी 3 क्वेश्चन्स येत आहेत. आता 3 टाकायचेत म्हणल्यानंतर ते काय करणार, फॉर एक्झाम्पल केमिकल कायनेटिक्सचे 3 क्वेश्चन टाकायचे, एक एकदम इझी टाकणार, व्हॉट इज द युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन पर सेकंड पर टाइप, झालं, 1 सेकंदात उत्तर येतं. त्याच्यानंतर 3 क्वेश्चन केमिकल कायनेटिक्सचे टाकायचे, प्रत्येक शिफ्टला 3-3 क्वेश्चन्स आलेत, तुम्ही बघा ना इथं आहे का नाही. दुसरा क्वेश्चन थोडा मीडियम लेवलचा टाकतील, एखादा न्यूमेरिकल टाकतील, एक फॉर्म्युला अप्लाय केला तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा किंवा टी हाफ काढा म्हणतील, 0.693 डिवाइड बाय टी हाफ इज इक्वल टू के, टी हाफला पलीकडे घ्या, सिंपल एका फॉर्म्युल्यावरती तुमचं काम होऊन जाऊ शकतं. आणि तिसरा जो क्वेश्चन असेल एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनचा टाकतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल टाइम कॅल्क्युलेशन करावं लागू शकतं. सो 5 क्वेश्चनसाठी आपला वेळ घालवायचा नाही मित्रांनो. तुम्ही इथं तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय व्हिडिओमध्ये बघा, सगळे इझी आणि मीडियमचं जे पर्सेंटेज आहे ते पेपरचा 80% पेपर हा आपला जसा केमिस्ट्रीचा असणार आहे तसाच फिजिक्सचा असणार आहे, तसाच मॅथ्स बायोचा देखील असणार आहे. 80% पेपर तुमच्यासाठी महत्वाचा आहे का 20% पेपर महत्वाचा आहे ते सांगा मला. अहो तुम्हाला 150+ मार्क्स मिळाले की COAP VJTI सारखं कॉलेज मिळणार आहे. म्हणजे तिथं सुद्धा 150 डिवाइड बाय जर तुम्ही 2 केलं तर हे किती येत आहे, 14 खाली राहिले 1 2 5 10, 75% वर जर तुम्हाला महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज मिळू शकतंय तर 80% ऑलरेडी कव्हर व्हायले ना. त्या हार्डमध्ये सुद्धा तुम्ही तुक्के मारले तर त्याच्यातलं एका दुसरं येऊ शकते, निगेटिव्ह सिस्टीम आहे तरी कुठं. त्यामुळं जे विद्यार्थी काही व्हिडिओज बघून डिमोटिवेट व्हायले, माझे शिफ्ट हार्ड येते, कशाला विचार करायला बावड्या तू त्याचा, अजिबात नाही विचार करायचा. कुठले व्हिडिओ जास्त बघू नका बिनकामाचे. आता फोकस्ड राहा. तुमचा जो इझी मीडियमचा पेपर आहे 80% त्याच्यावर फोकस करा. बी कूल, यू नीड ओनली 130+. मी परत सांगतोय, अगदी कूल माइंड राहा. 11 तारखेला येऊ द्या, 12ला येऊ द्या, 13ला येऊ द्या, 14ला येऊ द्या, कोणत्या पण दिवशी शिफ्ट येऊ द्या, अगदी शांत मनाने काम करा मित्रांनो. आता डोकं खायचं नाही, निगेटिव्ह व्हिडिओज बघायचे नाहीत, त्याच्यामुळे तुमच्या माइंडवरती परिणाम होणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. अशा कुठल्याही गोष्टी करू नका या 3 दिवसामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हा सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतोय की तुमच्या आयडीला जा, CET सेलवरती तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे, जिथं तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला CET सेलने मॉक टेस्ट फ्रीमध्ये दिलेले आहेत. त्या 3 मॉक टेस्ट ज्या की अगदी स्टँडर्ड आहेत, कारण त्या 3 मॉक टेस्टच तुमचं भवितव्य घडवणार आहेत. त्यामुळे आत्तापासून तुमची शिफ्ट 16ला असू द्या, 17ला असू द्या, 11ला जरी असेल, त्या 3 फ्रीच्या मॉक टेस्ट सोडवा. किती स्कोर येतो बघा, आणि स्कोर येताना किती पण येऊ देऊ. मॉक टेस्ट 1ला समजा 95 आला, काही हरकत नाही. बिलकुल 100 आला, नो टेन्शन. 90च्या पुढे जर मार्क्स पडले तुम्हाला, 200 पैकी 90+ जरी मार्क्स आले तरी तुमचं 91% पेक्षा जास्त स्कोर असणार. राहिला प्रश्न ह्या मॉक टेस्ट आहेत. दुसरी गोष्ट, आता मी जो फॉर्म्युला सांगितला कुठला, फिजिक्सला असू द्या, केमिस्ट्रीला असू द्या, मॅथ्सला असू द्या, बायोला असू द्या, इझी आणि मीडियम म्हणजे 40% + 40% याच पेपरवरती जास्त फोकस करायचा आहे. तुमचं सिलेक्शन डन आहे मित्रांनो. तुम्हाला महाराष्ट्रातल्या टॉप 5 कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चनला, हार्ड क्वेश्चनला फोकसच नका करू. तुम्हाला जर थोडं पण काय वाटत असेल तर फिजिक्समधले पण तसे क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीमधले पण तसे क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्ही मॉक टेस्ट दिल्यानंतर CETच्या तुम्हाला फायदा काय होणार आहे की त्याच टाईपमध्ये जे CET आपली परीक्षा घेणार त्या CETने तुम्हाला मॉक टेस्ट ट्रायल दिले, तुम्हाला एन्व्हायरमेंट फ्रेंडली होऊन जाल तुम्ही. कसा तुमचा फायनल पेपर असणार आहे, कसा टायमर तिथे येतो, कुठं तुम्हाला क्वेश्चनचे सिरियल असतात, क्वेश्चन अटेम्प्ट केल्यावर कलर कुठला येतो त्या सिरियल नंबरचा, हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं पण आहे, ते तुम्ही आवर्जून बघा. ज्यामध्ये तुम्हाला हाऊ टू सॉल्व द मॉक टेस्ट पेपर्स, फ्री ऑफिशियल टेस्ट बाय MST CET असं जे दिलंय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही क्वेश्चन जर समजा रिव्ह्यू करायचा असेल तर तिथं कुठल्या कलरने येत आहे, तुम्हाला मागचा क्वेश्चन सोडवता येतो का, पुढचा सोडवता येतो का, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्यावरती आणखी पण व्हिडिओ जे आहे ते अपलोड करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका आणि मॉक टेस्ट सोडवायला सुरुवात करा. मी जो फॉर्म्युला सांगितला EM वाला, कुठला, या व्हिडिओचा उद्देश माझा एकच आहे, EM वाला फॉर्म्युला वापरा. इझी आणि मीडियमचे क्वेश्चन 3ही सब्जेक्टचे सॉल्व करायचा ट्राय करा आणि तुमचा पेपर हा 100 ते 130 मध्ये गेला पाहिजे, मॉक टेस्टचा सुद्धा. फायनली तुमचा खूप पेपर चांगला जाणार आहे, काळजी अजिबात करू नका. आणि मी तुम्हाला इथं प्रत्यक्ष अनालिसिस रिपोर्ट पण दाखवला आहे. इझी मीडियम मध्येच जास्त पर्सेंटेज आहे पेपरचं, त्यामुळे डिफिकल्ट क्वेश्चनची काळजी करायची नाही. ऑल दी बेस्ट सगळ्यांना.
हॉल तिकीट्स डाउनलोड करा आणि तुमच्या काही इतर शंका असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच आणखी नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.